नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण। तर मी जया भिसे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार होते केक। तर मैत्रिणीच्या इथं तिच्या मुलीचा बड्डे होता। तर मग तिच्या मुलीचा बड्डे होता म्हटल्यानंतर केक बनवायचा होता। तर तिचं घर काही लांब नाही आहे, जवळच आहे। तर मग घरातली पटापट कामं वगैरे आवरली आणि मी गेले तिच्या इथं केक वगैरे बनवायला। तर घरच्या घरी म्हटल्यानंतर सगळं घरचं सामान, तर प्रीमिक्स, व्हॅनिला प्रीमिक्स आणि ते काय क्रश वगैरे होतं, पायनॅपल फ्लेवर बनवणार होते। तर हे असं मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी असं हलवून घेतलं। पाणी एकदमच जास्त घालायचं नाही, कारण पातळ झाल्यानंतर परत ते हे होईल, म्हणून थोडं थोडं पाणी घालून असं हलवायचं। आणि मी तवा ठेवला होता अगोदरच गॅसवर। तर ओव्हन वगैरे नाही आहे आमच्याकडं, माझ्याकडं पण नाही आणि तिच्याकडं पण नाही, तिथं काही करतच नाही। त्याच्यामुळं मग मी तवा ठेवलेला होता। कुणी तवा वापरतं, कुणी पातेलं वापरतं, कुणी कुकरला लावतं, कुणी इडलीच्या भांड्यात लावतं, कुणी कसंही करतं, पण मला तव्यावरच बरं वाटतं। तर मग मी तवा ठेवला होता, त्यावर थोडं मीठ ठेवलं होतं, टाकलं होतं। आणि ह्या प्रीमिक्समध्ये मी मिश्रणामध्ये थोडासा खायचा सोडा घातला आहे। सोडा कुणी घालतं, कुणी नाही घालत, मी घातला होता, कारण मला वाटतं असं थोडासा सोडा घातल्यानंतर अजून छान फुलतो, म्हणून मी घातलेला। तर हे असं छान फेटून वगैरे घ्यायचं त्याला। तर घट्ट करायचं नाही, एकदमच घट्ट केल्यावर पण ते चांगलं होत नाही, असं मध्ये असं दांडरलगत होतो तो। आणि मग नंतर असं छान असं सैलच थोडंसं हे करायचं, खूप पातळ नाही, मध्यम। आणि असं छान हलवून वगैरे घेतलं। तर इथे बघू शकता, मी टीनला अगोदरच तेल वगैरे लावलं होतं आणि पेपर लावले होते। आता आमच्याकडे बटर पेपर नव्हता, तर आम्ही काय केलं होतं, नोटबुकचे पेपर फाडले होते आणि लावले होते। कुणी म्हणजे साईडने लावतं, कुणी नाही लावत, पण मी लावते। मग हे असं चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं। तर हे अशा प्रकारे मी तो पेपर लावला होता। तर व्हिडिओ थोडे मागं पुढं होतात। तर हे असं लावून वगैरे झालेलं होतं आणि मग ते लावल्यानंतर मग ते मिश्रण वगैरे घातलेलं। आणि बटर पेपर आणायला इथे जवळ आमच्या इथं भेटत पण नाही, तर बाहेर लांबच जायला लागतं। मुलं पण शाळेत वगैरे गेलेले होते, म्हणून हे काहीतरी जुगाड म्हणून लावलेला। तर अशा प्रकारे सगळं लावून वगैरे घेतलेलं। तवा वरचं मीठ मिडियम गॅसवर ठेवलेलं होता म्हटल्यानंतर मग ते थोडं मीठ वगैरे गरम झालेलं होतं। असं तेल लावून घ्यायचं, पेपर जरी लावलेला असला, तुम्ही जरी घरी बनवणार असाल तर आत्ता बहुतेक भरपूर लोकांना केक घरीच बनवता येतो आणि बनवतासुद्धा। तर हे असं छान टॅप करून घेतलं होतं मी। तर त्याच्या बुडबुड्या हे होऊस तर, आणि हे बघा, हे ठेवलं असं लगेच गॅसवर मी, आणि गॅस मीडियम आधी थोडा फास्ट केला आणि मग नंतर मीडियम ठेवायचा। तर थोड्या वेळाने बघितलं, पण छान असा फुगला होता, स्पंची झाला होता। तर मी ही केकसाठी ही क्रीम वापरत असते। तर मी ही ट्रुपोलाइटची क्रीम वापरते। तर छान आहे। तर मी हिचे काय ॲड वगैरे करत नाही, पण टेस्टी होतात केक ह्यानी पण। आणि असं छान क्रीम वगैरे फेटून घेतली। क्रीम आणलेली असेल संध्याकाळी, तर आधी बाहेर केक करायच्या आधी 10 ते 15 मिनटं 20 मिनटं अगोदर बाहेर काढून ठेवायची, कारण त्यात बर्फ झालेला असतो आणि नंतर क्रीम व्यवस्थित फेटल्या जात नाही, मला तर नाही जात, मग बाकीचं काय माहिती नाही। तर मग हे असं क्रीम वगैरे फेटून झाली होती आणि हे अशा मस्तपैकी फिनिशिंग देत होते। फिनिशिंग एवढी काही व्यवस्थित आली नव्हती, केक थोडासा म्हणजे फिनिशिंग मला एवढी येत पण नाही, कारण माझं त्यातलं तेवढं झालेलं पण नाही आहे। तर जसं येईल तसं करत होते, पण आणि घरच्या घरी म्हटल्यानंतर तेवढं ॲडजस्ट करता येतं, एवढं काय नाही त्यात। तर मग हे असं फिनिशिंग वगैरे देऊन त्यांना डबल लेअरचा केक करायचा होता। तर ही अशी मी दुसरी लेअर ठेवली त्याच्यावर, पण झालं काय, ती लेअर गेली थोडी क्रॉसमध्ये, मध्यम आलीच नाही, त्यात मी स्टिक घातलीच नव्हती आणि मला ते स्टिकचं माहिती पण नाही कसं घालायचं, काय घालायचं। तर ती थोडी घातली, मग काय इकडं तिकडं काहीच करता येईना। आता म्हणलं ठेवला आहे तर ठेवा, असू देत, नाही का, बसला होता, तर तो उचलता येईना आणि काहीच करता येईना। मग नंतर ही अशी छान मस्तपैकी मी डिझाईन वगैरे करून घेतली होती, तर साधीच। तर थोडासा क्रॉस वाटतो आहे, तुम्हाला वाटतो आहे का ते नक्की सांगा। तर हे असा केक झाला होता आणि छान झाला होता, समोर छान दिसत होता आणि तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे मी केला होता तो केक। आणि मग संध्याकाळी परत
हे नंतर परत केक वगैरे झाला बनवून मग आम्ही चहा घेतला आणि चहा वगैरे झाला. माझा शुक्रवारची पूजा होती, ती मला पूजा वगैरे मांडायची होती, तर त्याचं साहित्य आणायला मला बाहेरही जायचं होतं. तर मग पूजा वगैरे मांडून घेतली मी आणि कहाणी वगैरे वाचली, आरती वगैरे केली. आरती वगैरे झाली की मग लगेचच मला बड्डे गर्लच्या घरी जायचं होतं आणि तिथे मस्त वडापावचा वगैरे बेत होता. ह्या बाकीच्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या वडापाव तळत होता. माझा काय हातभार लागलाच नाही कारण केक करायला उशीर झालेला होता आणि केक वगैरे झाल्यानंतर माझी पूजा ते होती म्हटल्यानंतर मग मला आवरायला वगैरे वेळ लागला. तर ह्या मग माझ्या बाकीच्या मैत्रिणी आहेत, त्या ते केक ते वडापाव वगैरे तळत होत्या आणि मग बड्डेची वगैरे तयारी छान मस्तपैकी केलेली होती ताईंनी. आणि इथं बड्डे गर्ल पण छान अशी बसलेली आहे. तर मग मुलं आमचे, हे सगळ्या मैत्रिणींचे मुलं, आमच्या बिल्डिंगमधले मुलं हे सगळे बसलेले होते. आणि मुलांचा तुम्हाला तर माहिती आहे, बड्डे वगैरे म्हणलं की मुलांचा खूप उत्साह असतो. तर हे मस्तपैकी असं डेकोरेशन केलं होतं त्यांनी छान, आणि छान असा बड्डे सेलिब्रेट केला. आणि मग बड्डे वगैरे झाला. तर बड्डे वगैरे झाल्यानंतर मग परत हे असे आमचे सगळ्या मैत्रिणींचे मुलं, हे आमच्या पल्लवी वगैरे असं छान मस्तपैकी बसलेलो आम्ही. आणि छान बड्डे वगैरे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग मुलांची धमाल म्हणजे पार्टीच म्हणायला लागेल, बड्डे पार्टी. आणि हे छान असं मुलांची पार्टी वगैरे चाललेली होती. तर हे बघू शकता. तर मस्त खाणं पिणं चाललेलं होतं. वडापावचा बेत म्हटल्यानंतर सगळे मुलं बसलेले आणि आपलं चाललं होतं त्यांचं. तर असा होता आजचा. तर माझा केक कसा वाटला ते सांगा. आणि मुलांना तर आवडला केक कसाही असू द्या, मुलांना खूप आवडतो. मग तो बघत नाहीत मुलं त्याचा शेप कसा आहे, तो सरळ आहे कसा आहे, हे काही बघत नाहीत, कारण त्यांना केक प्रत्येक मुलांना खूप आवडतो. आणि ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, त्याही बसल्या होत्या, मस्त त्यांचंही चालू होतं. माझा उपवास होता आणि मी नव्हते खाणार. त्यामुळे आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.